सांगितले नारदापासी म्हणून तोय हरी कीर्तनासी अनिसी डुलत नामे निर्मुक्त महादोषी असो वस्ती यमलोकासी तीर्थमर्ते उपवासी यमनिवासी रंगाने राम नामाच्या वरती त्यासी झाली स्वरूप प्राप्ती ज्याची दृष्टी त्रिजगती मिथ्य प्राप्ती ती फाल्गुनत्वे आता त्याच्या मुखामध्ये रात्रंदिवस नाम आहे तो रात्रंदिवस देवाची भक्ती करतो किंवा कामधंदा करत असताना देवाचं नाव मुखाने उच्चार करतो त्याच्याजवळ काळ तो त्याच्याकडे साधं बोगत सुद्धा नाही त्याला कळीकाळ नमस्कार केल्याशिवाय सुद्धा राहत नाही आदि ब्रह्मा इंद्रादि देव लोकपाळादि सर्व विश्व वेदांत वात रूपनाव मिथ्य सर्व राम नामे आता वेदामध्ये शास्त्रामध्ये आणि पुराणामध्ये काय सांगितलं सगळे देव मिळून रामाचं नाम हे सगळ्यांमध्ये श्रेष्ठ आहे की सगळ्यांना जाणून रामचंद्राचं नाम स्मरण आणि रामाची भक्ती रात्रंदिवस करतात एक राम नामासाठी ब्रह्मादि देवाची ही गोष्टी फाल्गुन प्रया उडाले सृष्टी राम नाम पुष्टी अगाध आता राम नामाचं सामर्थ्य किती सांगितलं आता थोडक्यामध्ये सांगायचं सगळ्या देवामध्ये मोठा देव बडा देव कोणता म्हणतो सब देवांचा बाबा शंकर पण महादेव रात्रंदिवस रामाचं नाव घेतो मग ही ब्रह्मदेवाने एवढी सृष्टी निर्माण केली ब्रह्मदेव सुद्धा रामाचं नाम घेतो म्हणून राम नाम हे सगळ्या नामामध्ये सगळ्या पाठकामध्ये करण्याकरता सामर्थ्यवान आहे राम नाम हे चित्कळा उडी आलिया हृदय कमळा राम नाम कळा कुंडल्या डोळा संसार सगळा तृणप्राय और त्या माणसाला कुठल्या देवाची आवड किंवा भक्ती असू द्या रामाची राहू किंवा शंकराची राहू पांडुरंगाची कुण्या का होणार देवाची भक्ती ज्या माणसाच्या मनामध्ये आहे त्या माणसाला संसार काय वाटतो उगा कटकट वाटते संसाराची भानगड वाटते संसाराचा तो माणूस विचार करत नाही त्याला रात्रंदिवस देवाची सेवा करावी देवाचं नामस्मरण घ्यावं असं त्या मनामध्ये राम नामापासी विरक्ती राम नामे परम प्राप्ती राम नामे भुक्ती मुक्ती यथा निवृत्ती अवधारा आपण ग्रंथकर्ते काय म्हणतात यथा निवृत्ती अवधारा काय अवधारा म्हणजे काय आहे का म्हणतात राम नामामध्ये भक्ती आहे आणि राम नामापासून माणसाची मुक्ती आहे ज्यावेळेस माणूस मरतो तो राम नामाच्या सामर्थ्यावर त्याची आणि यमाची भेट होत नाही त्या राम नामाच्या पुण्याच्या सामर्थ्यावर तो स्वर्गाच्या ठिकाणी आनंदी राहिल्याशिवाय राहत नाही राम नाम स्मरता नित्य पाप निर्दळी अकल्पांत पुण्य उपदरी अद्भुत जे नित्य नित्य छेदक आता नित्य नित्य छेदक म्हणजे आपण काही पाऊल टाकला समजा मग आपल्या पायाखाली किडा असो किंवा मुंगे असो न कळत का होणं आपल्याकडून पाप होणारच आहे ना पण त्याच्या मुखामध्ये रामनाम आहे जो रामनाम रात्रंदिवस घेतो कामधंदा करत असताना घेतो त्या माणसाच्या हाताने कळून किंवा न कळून पाठक झालेलं जळून गेल्याशिवाय राहत नाही करिता नित्य नाम स्मरण तेने उपजे परम पुण्य जे भोग क्षेम क्षीण बाह्य परिपूर्ण पापक आता जो कुणी माणूस असेल वेळ मिळाला तसं देवदेव करायचं वेळ मिळाल्यावर उन्हाकारण कुणाच्या टवायच्या काढायच्या नाही तो इकडे तिकडे कुठाने करायचं नाही त्या माणसाकडे सवय राहते बिनकामाचे कुठाने करायचे ती कुठाने न करता वेळ मिळत तेव्हा देवाचं नाम स्मरण करणारा जो मनुष्य आहे त्याच्या महागडे कसलेही पाप असो आणि पुण्य किंवा होणारे पाप असो त्याचा नायनाट झाल्याशिवाय राहत नाही नाम स्मरता वैराग्य पूर्ण इंद्रादि लोकादि ब्रह्मस्वरूप मिथ्य देखील
वैराग्य गण त्या नामी. आता जो कोणी माणूस की दृष्टांत सांगितलेला मग आपण आपल्या मनात सांगायचं. एखाद्या माणसाला देवदेव करायचा नाद आहे, देवदेव करायचा, तो माणसाच्या मनामध्ये देव आवडीचा असावा बरं का. मग समजा शेतामधलं काही अडचणीचं काम राहू द्या किंवा घरामधलं काही अडचणीचं काम राहू द्या, ती सगळं काम धंदा सोडून देईल. आता एखाद्याला समजा आळंदीची पंढरी वारी वर्षाला करायची, नियमानं करायची, तिच्या घरामध्ये परंपरा चालत आलेली असू द्या, घरामध्ये पेरणी असो, अनेक काही भानगडी असू, त्यांना सगळं सोडून देणार आणि ती महिन्याची वारी करणार. अशा भक्ताला देव कसल्याही संकटामधून तारल्याशिवाय बिलकुल राहणार नाही. ऐसी झाली विरक्ती सद्गुरु तोची ब्रह्ममूर्ती, ऐसी उपजे अभेद भक्ती सर्वाभूती भगवंत. आता महाराजांच्या ओळीमधलं सांगायचं थोडं राहिलं. कशाचं? इंद्राचं. इंद्र म्हणजे पुन्हा कोण आहे? 33 कोटी देवाचा राजा इंद्र आहे. पण त्या इंद्राला सुद्धा देवाचं म्हणजे रामाचं नाम घेतल्याशिवाय आणि रामनामाचा उच्चार केल्याशिवाय रात्रंदिवस त्याला करमत नाही. एवढं त्याचं महत्व ह्या ओळीमध्ये सांगून टाकलं. अभेद गुरुभक्तीचे ज्ञान सर्वाभूती भगवत भजन भूत भौतिके चैतन्य गण ब्रह्मज्ञान ज्ञानावर. आता जो आगाध भक्ती करतो भूत आणि भौतिक, भूत म्हणजे काय? भूत आलं काही ही पंचमहाभूतापैकी ही जग आला, आपण आला, सगळ्या भानगडी आला, त्याच्यामध्ये तो माणूस श्रेष्ठ झाल्याशिवाय राहत नाही. ऐसी ऐसी ब्रह्मनिधी जन्म मरणासद शांती सजीव निर्दळ परिक्रांती ते उपपत्ती अवधारा. आता हे ग्रंथ करते सांगत कुठपर्यंत गेले हो. आता आपल्या मागे जन्माचं मरायचं ही 84 फेऱ्या जी लावलेले, ह्या 84 फेऱ्या जर कुणाला हुशार मनानं जर चुकवायच्या असेल तर त्याला सोपं औषध सांगितलं. त्याला काही भानगडी करत बसायचं नाही किंवा उपवास करायचं नाही, कुठं देवाला पायी जायचं नाही. आपल्या मनामधून देवाचं नाम समोर केल्यावर ह्या जन्ममरणाच्या फेऱ्यामधून तो सहज निघाल्याशिवाय राहत नाही. प्रपंच येथे झाला होता हे समूळ मिथ्य वार्ता, पुढे होईल मागता कदा कल्पांती प्रपंच येथे झाला होता हे समूळ मिथ्य वार्ता, पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना. अहो विचार करा, सगळ्या माणसाला सगळं वेळ कशाच आहे? प्रपंचाच आहे ना. ह्या प्रपंचामध्ये माणसाला सुख काय दुःख काय अनेक भानगडीला तोंड द्यावं लागतं. आज ही मला नाही, आज परंतु त्यामध्ये ती नाही, ह्या भानगडी करण्यामध्ये आणि संसार करण्यामध्ये देवाचं स्वप्नामध्ये सुद्धा त्या माणसाला ध्यान येत नाही. असं तरी येतच नाही, पण स्वप्नामध्ये येत नाही. त्याला फक्त आपल्या संसाराचं पडते, कुणाची चोरी करावं, कुणासंग लबाडी करावं आणि आपण कसं कमवावं. त्या भानगडीमध्ये शेवटला की संसार आणि परपंच जाग्यावरच राहतो. ह्याला शेवट 4 जणांच्या खांद्यावर जावंच लागतं. तिथे गेल्यावर ह्याच्या बरोबर काय येणार? संसार येणार का देवाचं नाव येणार? तुम्ही सांगा, तुला सांगत नाही. ऐसी जे का सहज स्थिती या नावस बीज निर्से भ्रांती, पुरुषा प्रमानंद प्राप्ती हे निज ख्याती अवधारा. आता पुरुष असो किंवा स्त्री असो, ही सगळी अवस्था कोण ग्रंथ करते? नाथ महाराज सांगत आहे. आपल्या महाराजांच्या कटकडी, आपल्या महाराजांचा संसार, ह्याच्यामध्ये देवाचं नावच येत नाही. आता उदाहरणामध्ये खेळण्यामध्ये आणि बालपणामध्ये सहजच माणसाचे 20 वर्ष निघून जातात. ते गेले खेळण्यात, बालपणात धरा. पुढले 20 वर्ष लग्न झाल्यावर 25-30 वर्ष त्या बायकोच्या लेकराच्या ह्या भानगडीमध्ये निघून गेल्यावर 50 वर्ष गेले. 50 वर्ष संपल्यावर शिवपुर्गे कामातून जाते, बुटी भ्रष्ट झाल्यावर मग ह्याचा थोबाडाला देवाचं नाव घेते.
ह्या देवाला जाऊ का त्या देवाला जाऊ, कुठला धक्का लागला की पडणारा दगड होऊन घरात येणार, ह्याच्यानं करणं होणार का करणं होणार नाही. अशा भानगडी जर करीत बसल्यावर त्याची आणि देवाची आणि ह्या देहाचा उद्धार त्या माणसाचा होत नाही. देवोनी प्रमानंद प्राप्ती पुन्हा न परते मागुती, राम नामाच्या वृत्ती जडासी मुक्ती द्यावया. आता राम नामाच्या नामामुळे जडाची म्हणजे जड गोष्टीचा उद्धार झाला, त्याला मुक्ती मिळाली. आता मनाचं सांगायचं नाही, जड म्हणल्या लाकूडाला दगडाला धोंडा, ही जड ही आईला होऊन पडली होती का नाही, त्या जड गोष्टीचा उद्धार झाला. कशानं? राम नामाच्या आणि रामाच्या पायाच्या स्पर्शानं. मग आपण जर हिंडते फिरते होती, आपल्याला जर रोखता आलं नाही, मग आपला तो उद्धार केल्याशिवाय राम राहील का? बिलकुल सुद्धा अशक्य ही गोष्ट होणार नाही. राम नाम स्मरणासाठी ब्रह्मानंदी पडे मिती, ब्रह्मरूप प्रगटे सृष्टी आनंद कोटी हरिनामे. आता ह्या हरिनामामध्ये आणि हरिनामाचा उच्चार करण्यामध्ये समजा माणसाला काहीतरी दुःख आहे, माणसाच्या मनामध्ये काहीतरी विचार आहे, माणसाच्या मनामध्ये काही संकट आहे, तो एकाग्र चित्ताने बसल्यावर माझ्या मागे कटकटता लागली असेल, माझ्या मागे भांगडता लागली असेल असा माणूस विचार करतो ना, की जरा त्या माणसाने विचार थोडा बाजूला ठेवायचा आणि थोडा वेळ देवाचं नाम ही मुखानं उच्चार करायचा. देवाचं हरे हरे म्हणा, पांडुरंग म्हणा, राम राम म्हणा. त्याच्यामध्ये थोडं का होईना आपल्या मनाला शांत वाटल्याशिवाय राहते का? शांतच वाटणार ना. एवढं महत्व ह्या नामाचं सांगून टाकलं. ज्याचे नामाचे असे महिमान, तो स्वामी जनी जनार्दन, त्याशी काया वाचे मने करुण अन्यन शरण सद्भावे. आता एवढंही नामाचं महत्व तुला सांगितलं की ग्रंथामध्ये वेदामध्ये आणि शास्त्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे. असं नाथ महाराज म्हणतात, मी माझ्या मनानं सांगत नाही. त्या ग्रंथाच्या आधारे मी जे लिहिलेलं नामाचं जे महत्व आणि नामाचं जे सामर्थ्य आहे त्याच्यावर जगामध्ये दुसरं कोणी नव्हतं. जगामध्ये सगळ्यात नाम श्रेष्ठ आणि नाम त्याला तारल्याशिवाय राहणार नाही, त्याला कुठल्याही कसल्याही भानगडीमध्ये बुडवणार नाही. सद्भावे अन्यान शरण ऐकताचे दिन वदन, वेदाविनला जनार्दन कृपाळ पूर्ण दिनाचा. आता दिनाचे कृपाळू आहेत कोण? परमेश्वर. आपल्या मागे किती जरी मोठं संकट आलं आणि त्या संकटामध्ये आनंद भावना कायनं वाचनं आणि मनानं आणि एकाग्र चित्तानं जर डोळे झाकून देवाला जर पुढं घातलं, देवा तार मार, तुझं नाम माझ्या मुखामध्ये मी सोडणार नाही, असा एखाद्या माणसानं जर आग्रह केला, हात जर धरल्यावर त्या माणसाच्या किती जरी अंगावर विघ्न आले त्या विघ्नाला नाहीसं केल्याशिवाय राहणार नाही. कालच्या परवा दिवशी आद्यामध्ये ऐकलं होतं तुम्ही, गजेंद्रानं मगरीला पकडलं, लेकरा बायकोनं बेजार झाले, बायकोनं शेवट काय सांगितलं लेकराई जाऊ द्या मला, ह्या म्हातारचं काही काम नाही, त्याच्याबरोबर आपण भानगडीत पडायचं नाही. सगळे सोडून देऊन गेले. त्यावेळेस गजेंद्रानं कृष्ण भगवंताचा धावा केला. अगोदरच तू तळ्यामध्ये होता, त्या कमळाचं फूल सोडलं तोडलं आणि वर हेवाळलं, तू कुठे गेलं? विष्णू भगवंताच्या पायावर पडलं. विष्णू भगवंतानं बघितलं, गरुडाला सांगितलं चल मोठ्या गडबडीनं. गरुडाचा वेग कमी पडला, गरुडाहून देवानं उडी मारली, गजेंद्राचा उद्धार केला. करून संकटामध्ये कोण धरून आलं? बायको आली का, लिकू आलं का, बाप आला का, नाही आलं. एवढं देव भगवंताला सांभाळल्याशिवाय राहतोय. बरं, दुसरी गोष्ट, गजेंद्राचा उद्धार केला, गजेंद्राला विमानामध्ये बसवलं. त्यावेळेस कुणाला हसवाल? मगरीला हसवाल, मगरीला. त्यावेळेस देवाने विचारलं मगरीला, तुला हसाय काय झालं? देवा म्हणे तुझ्यासारखा खोटा तर कुणीच नाही का? मी जर हातीला पकडलं नसतं, हातीला तुझं ध्यान आलं असतं का नाही? मग हातीने तुझी प्रार्थना का केली? मी पकडलं म्हणून केली. त्याला घेऊन त्याला सांभाळायचं थोडंच का? विचार करा किती नामामध्ये सामर्थ्य. त्यावेळेस देवाला मान्य करावं लागलं, मगरीला हातीला घेऊन दोघाला स्वर्गाच्या ठिकाणी निघून गेला. बरोबर आहे का चूक आहे? सांगायचं चला. दिन उद्धरी त्वरान्वित ब्रह्म कृपाळू भगवंत, तेने श्री शुक हर्षयुक्त असे सांगत
परीक्षिती प्रती. आता ही कथा सांगत कालच्या परदेशच्या आल्यापासून आम्हाला कुठे ठिकाण्यावर आले. हे कोण कुणाला सांगू लागलं? राजा परीक्षितीला शुकाचार्य ऋषी ही कथा सांगत इथपर्यंत आलेली आहे. ती कथा आपण एवढे 2-3 दिवस एकाग्रचित्ताने ऐकली आहे का नाही ऐकली हे तुम्हाला माहिती. सगुणतेची निर्गुणतेची सगुण नामे ब्रह्मप्राप्ती पूर्ण जगद उद्धरण हरिनामे. अहो आपल्या डोळ्यामध्ये आणि मनामध्ये काय आहे ती सगळी शरीर हालचाल करते. तो आपल्या डोळ्याला एखादी चांगली गोष्ट बघाव मन तिकडे जाणार पाय तिकडे जाणार आणि ती गोष्ट घेणार किंवा खाणार अशी मनाच्या मागे लागल्यावर मन काही भानगडी करायला लावतो. पण मनाने एकाग्र चित्तानं जर करीत असल्यावर देवाची भक्ती ती वाया जाणार नाही. सविशेष निर्विशेष स्थिती ऐसी गजेंद्र के स्तुती तेने तुष्टला श्रीपती कृपामृती कृपाळुवा. आता कळलं इत्यादी कसुरवर पदाभिमानी थोर थोर त्यासी गजेंद्र उद्धरविना समस्त ही सुरवरासी शिनता निज सामर्थ्येसी न सोडवे गजेंद्रासी त्या ऋषिकेशी वाचुनी. आता शेवट शुकाचार्याने ही कथा राजा परीक्षितीला सांगत असताना राजा परीक्षितीला हे गजेंद्राचा दृष्टांत सांगितला. गजेंद्राचा आणि बरोबर आहे ना तुम्ही तर ऐकलंय ह्याच्या पुढे मी सांगत बसणार नाही. इंद्रियाची सत्ता नित्य अधीन भगवंता तया वाचुनी सर्वता दिनोद्धरता न करवे. आता ह्या सगळ्या शरीरावर सत्ता कुणाची आहे? देवाची. आपण म्हणतो हे माझा हात ही माझा पाय बरोबर तुझा हात आहे तुझा पाय आहे. देवाच्या मनामध्ये जर समजा आलं आणि पायावरच वारा केलं तर काय करशील तू? तुझा पाय नको तू झोपला होतास का? ही सगळी सत्ता शरीरावर देवाशिवाय कुणाची नाही. म्हणून देवाचं नामस्मरण करा. समस्ता ही सुरवरासी नोधरवेची गजेंद्रासी तया काळी ऋषिकेशी अतित्वरेसी निघाला. अहो बरोबर आहे ना. आता देव म्हणल्यावर किती देव आले? 33 कोटी देव आले थोडक्यामध्ये. मग 33 कोटी देवाला गजेंद्राचा उद्धार करायला आला नसतं का? सगळ्यात मोठा देव म्हणजे बडा देव महादेव त्याला येऊन गजेंद्राला सोडवायला आलं नसतं का? पण सगळ्यामध्ये एवढं सामर्थ्य नव्हतं. हे सामर्थ्य विष्णू भगवंतामध्ये होतं. म्हणून विष्णू भगवंतानं गजेंद्राला तेवढ्या संकटामधून सोडवलं. विष्णू म्हणजे राम ही सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. त्या कारणानं देवाचं नामस्मरण रामाचं नामस्मरण एकाग्र चित्तानं करा. ऐकोनी गजेंद्राचे स्तवन सुदर्शनाती वसवून शीघ्र गरुडावरी वळंगो श्री भगवान चालिला. आता गरुडाचं स्तवन आणि गरुडाने केलेली स्तुती ती कुठं वैकुंठामध्ये विष्णू भगवंतानं ऐकले. सगळे काम धंदे सोडले हातामध्ये सुदर्शन चक्र घेतलं गरुडावर बसले आणि संकटामधून कुणाला त्या हातीला काढलं. सकळ जीवाचा जीव सर्व देवा ज्याचे अवयव सर्वात्मा श्री केशव स्वयमेव चालिला. आता सर्व जीवाचा जीव ह्या बघितलं काही खोटं नाही बरोबर आहे. सगळ्यामध्ये भरून उरलेला देव कुठं नाही असा आहे. देव कशामध्ये बी भरून उरलेला आहे. ज्यावेळेस हिरण्यकशिपूने कुणाला विचारलं आपल्या मुलाला भक्त प्रल्हादाला विचारलं तू एवढा देव 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 करतो सुद्धा देव कशामध्ये आहे? त्यावेळेस प्रल्हादानं सांगितलं कशामध्ये माझा देव आहे? हिरण्यकशिपूने विचारलं ह्या खांबामध्ये आहे का? त्यावेळेस भक्त प्रल्हादानं सांगितलं खांबामध्ये आहे. हिरण्यकशिपूने लाट मारल्याबरोबर नरसिंह रूपानं खांबावरून आला आणि हिरण्यकशिपूचा काटाच काढला आणि आपल्या भक्ताला सांभाळलं. त्या नियमाप्रमाणे देव नाही
अशी जागा कुठे शिल्लक नाही. आहे कोणी गजेंद्राचे स्तवन येता देखुनी गरुडवान देव करीती दिव्य स्तवन कृपाळू पूर्ण दिनाचा. अहो ज्यावेळेस गजेंद्राने एवढी आठवण परमेश्वराची विष्णू भगवंताची केली आणि विष्णू भगवंतांना 12 भानगडी सोडल्या, गरुडावर ज्यावेळेस बसून निघाले कुठं मृत्यू लोकांच्या ठिकाणी गजेंद्राचा उद्धार करण्याकरता, सगळ्या देव लोकांना नवल केलं. खरोखर भक्ताला सामावणारा विष्णू भगवंतासारखा दुसरा नाही. जय जय आज दिन संरक्षणा जय जय आज दिन पाळना जय जय आज दिन उद्धरणा कृपाळू पूर्णत्वे जय जयाजी भोभावना जय जयाजी भोभाव निर्मूळ निर्दळना जय जयाजी भोगज पंचानना जन जनार्दना जगद्गुरु येता देखो श्रीपती आपुलाल्या निज युक्ती करीती नाना परीची स्तुती विमान पंक्ती सुरवर. अहो जेव्हा वेळेस गजेंद्रानं आपल्या मुखानं विष्णू भगवंताची आठवण आणि विष्णू भगवंताचं मनाच्या ठिकाणी आवडीनं आणि प्रेमानं ज्यावेळेस सगळ्या अवताराचं मनन केलं, त्यावेळेस सगळ्या देव लोकांना विमानामध्ये बसवलं. आता विष्णू भगवंत गरुडाचं कसं करणार, काय करणार, हे मोठ्या आनंदाने बघण्याकरता आले. गरुडारूढ मेघ श्याम दोई पाखाचा क्रम रत्त ब्रह्मस्ताम मनोरम साम. आता ज्यावेळेस भगवंत म्हणजे विष्णू गरुडावर बसलेच खरं, पण गरुडाला मनाच्या ठिकाणी गरुडाच्या वेगावर ही वेग कमी असून विष्णू भगवंत मनाच्या ठिकाणी विचार करू लागले. आता गरुडावर आपण उडी मारावी का, गजेंद्राला लवकरात लवकर कसं काढता येईल ही मनाच्या ठिकाणी तळमळ लागलेली होती. वाम रथ तर साम दक्षिण पक्ष भुयत्सम नांदे दुल्लत पुरुषोत्तम गरुड गमन स्वानंदे. आता वाम आणि दक्षिण ही गरुडावर बसलेच खरं, पण दक्षिण हात म्हणजे उजव्या हातामध्ये काय आहे सुदर्शन चक्र आहे, डाव्या हातामध्ये काय अंकुश आहे, अनेक आयुध आहेत, अनेक आयुध आहेत. कशा करता हे सगळे धारण केले विष्णू भगवंतानं. आपल्या भक्तावर कसलं जरी संकट आलं तरी आपण मोठ्या गडबडीने निवारण करायचं, ह्या नियमाप्रमाणे ठरवू. या लागी छंदोमय नाम स्वय पावला गरुडोत्तम त्याचे गतीचा संभ्रम अनुपम्य अवधारी. आता गती, आता विष्णू भगवंताची गरुडाची किती गती आणि विष्णू भगवंताच्या मनाची किती गती आहे, याच्यामध्ये फरक एवढा खोल जाऊन मला तर सांगणार होत नाही, पण आपला आपला विचार करा. आता ही सगळे वाहन आहेत, हे विमान आहे, हेलिकॉप्टर आहे, रेल्वे आहे, एसटी आहे, ह्याचा वेग किती आहे, वाऱ्याचा त्याच्यापेक्षा सगळ्यापेक्षा जास्त आहे. पण वाऱ्यापेक्षा वेग अजून दुसरा जास्त आहे. तसंच आपल्या मनाचं ऐकायला मनाचं, त्या मनाच्या वेगाला मागे टाकावून आपण पुढे जावं असं विष्णू भगवंताला मनाच्या ठिकाणी ठरवू. पुष्ठभागी भगवंत धरी चरण दोई आता तमुखी श्रीराम नाम स्मरत सामगीत तो पक्षी. आता तो पक्षी त्याच्यामध्ये हाती आला, पक्षी आला, त्यानं काय केलं, देवाचे पाय आपल्या कुठं नजरेमध्ये बसवले, देवाचं रूप आपल्या नजरेमध्ये बसवलं आणि विष्णू भगवंताची आठवण करायला सुरुवात केली. दोही हाती चरणानुक्रम पुष्ट मेघ श्याम हृदयी राम मुखी नेमस्त हरिनाम बाह्य तत्सम दो पक्षी. आता एक पक्षी आणि दोन पक्षी. आता हे कुणाला वेळ पडतात, माणसाला म्हणून दोन आहे. आपण समजा एखादे अवघड काम करायला गेलो, मन काय म्हणते आपलं हे काम होते का नाही, आपलं दुसरं मन काय म्हणते हे काम मला करायचं, आले का दोन मन. त्या नियमाप्रमाणे भगवंतापासून दोन मन नाही, एकच मन आहे. त्या एकाच मनानं जे ठरवलं ते भगवंत केल्याशिवाय राहत नाही. आता गरुडाचा उद्धार संकटामधून काढायचं ठरवून आले का नाही,
मग गरुडाला वेग सुद्धा कमी पडू लागला. मनाच्या ठिकाणी तळमळ भगवंत करू लागले. ऐसी गरुडाची ही स्थिती सभाय व्यापिली हरिभक्ती या लागी छेदमय गती वेदानुवृत्ती अनुवाद. आता ज्या गरुडावर भगवंत बसलेले होते, गरुडावर भगवंत आपण देवाचं नाव घेतलं तर एवढा मोठेपणा, एवढे सगळे संकट बाजूला निघून पळून जातात. आणि त्या बिचाऱ्या पक्षानं किती पुण्य केलं असेल, त्याच्या आईनं काय पुण्य केलं असेल, रात्रंदिवस भगवंताचे पाय तुटायचं त्या गरुडा हाताने गरुडा. म्हणून गरुड सुद्धा भाग्यवान आहे. सपर्वत धरा सागरेशी तुकिता तृणपाया हरिसी ऐशी आसी हरडिसी गरुड पुष्टेसी वाहत. आता भगवंताचं वजन लई का ह्या पृथ्वीचं लई? कोणतं लई वजन आहे? भगवंताचं वजन पृथ्वीपेक्षा जास्त, कितीतरी मोलानं जास्त आहे. तेवढ्या वजनाचा विष्णू भगवान सहज गरुडाला घेऊन पळतो, सहज भगवंताला गरुड घेऊन पळतो. मग गरुडाचं किती सामर्थ्य असेल? हे गरुडामध्ये एवढं सामर्थ्य कुठून आलं? विष्णू भगवानाच्या कृपेमुळे आलेलं आहे. त्याच्यामुळे विष्णू भगवंताची सेवा करणारा कसलाही नमः श्री रामचंद्राय नमः. ग्रहग्रस्त मद कोणी मद सोडिले माझे पत्नी पुत्रे सांडले स्वजनी अंती कोण नये कामा. म्हणून हत्तीला कळून चुकलं होतं की बाबा अंतीच्या वेळेस कुणीच कामाला येत नाही, शेवटी भगवंतच आपल्या कामाला येतो. आपला जर आपला कोणी करून घ्यायचा असेल तर तो माझा भगवंत आहे असं सुद्धा हत्तीला वाटत आहे. मदना ग्रहाचे मुखी अर्पुणी अवघे धनी दळ प्राशुणी आम्ही वाचलो महाविघ्नी उल्हासोनी गेलो वना. म्हणूनच बाकीच्यांना वाटलं बाबा आपला जीव वाचला, ह्याचं काही का होईना, ह्याला कोणी खाईना का, काही का करणार, आपला मात्र जीव वाचला. अशीच अवस्था आहे. कोणी देखील आपल्या जीवाचा अगोदर बघेल. त्याच प्रकारे हत्तीची पत्नी असेल, मुलं बाळ असतील, आले हत्ती अडकला, पण यांनी गुपचूप पाणी पिलं आणि निघून गेले. ऐसे ती मज सांडिता व्याही सोडली त्यांची ममता तेव्हा आठवले चित्ता हरी रक्षिता प्राणांती. हत्तीला वाटू लागलं संकटामध्ये मी होतो, संकटाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न यांनी थोडा बहुत केला, पण शेवटी निघून गेले. त्यावेळेस हे यांनाच माझा विचार नसेल तर उगाच माया करून काय फायदा आहे, उगाच यांच्यासाठी कमवून काय कामाचं आहे. अवलाद जर चांगली नसेल तर कोटी पैसे, लाख, 2 लाख, 5 लाख जोडून काय कामाचे आहेत. अवलाद जर चांगली असेल तर मात्र आपण कमवलं पाहिजे. म्हणून हत्तीला वाटू लागलेला आहे मी प्रयत्न केला, मी सगळं सर्वस्व माझ्याकडून जेवढं करायचं होतं तेवढं माझ्या परिवारासाठी केलो, पण अंतीच्या वेळेस माझं परिवार सुद्धा माझ्या कामाला आलं नाही, याची या ठिकाणी खंत हत्तीला वाटत आहे. कृपा उपदली भगवंता तरी तुटली दुस्तर ममता आता आठवते चित्ता हरी रक्षिता कृपाळू. म्हणून जी माझ्या मनामध्ये मोह, ममता, माया होती ती निघून गेली, दूर झाली. जे माझं नाही त्याच्या पाठीमागे लागण्यामध्ये काही अर्थ नाही. माझं कोण असेल तर माझा हरी आहे, माझा भगवंत आहे. म्हणून मी याचना सुद्धा भगवंताची केली, याचा सुद्धा या ठिकाणी आनंद हत्तीला होत आहे. अंतकाळाचा सोयरा एक श्री हरीचा निर्धारा ऐसे मानले गजेंद्रा सपुत्रधारा मोहत्यागे. म्हणून अंतकाळीचा जर सोयरा कोण असेल तर तो माझा हरी आहे, भगवंत आहे, याच्या पलीकडे माझं कोणीच नाही. आतापर्यंत मी विचार केलो होतो माझ्याशिवाय माझा परिवार राहणार नाही, पण मी संकटात असताना सुद्धा माझा परिवार जगू लागलेला आहे. त्यांना काही कमी आहे का? काहीच नाही. मग या ठिकाणी आपण त्याची चिंता करायची गरज नाही. आपण फक्त नामस्मरण करायचं, आणि नामस्मरण कोणाचं करायचं? या हरीचं करायचं असं सुद्धा हत्तीला वाटत आहे. निशेष गेलिया मोह ममता स्मरणादे पडिये चिंता भजनी आवडी भगवंता उल्हासता स्वानंदे. बरं झालं बाबा, मला वेळ होती त्या वेळेमध्येच माझे डोळे उघडले. उगत मी माझी
पुढची जी जिंदगी आहे ते सुद्धा माझ्या संसारासाठी लावली असती, माझ्या मुलाबाळासाठी लावली असती, पण मला कळून चुकलं वेळेमध्ये मी कोणीच कुणाचं नाही, म्हणून हा वेळ मी भगवंताच्या चरणी अर्पण केला, ही वेळ मी भगवंताला दिली, म्हणून हे सर्व नामस्मरण असेल किंवा हरीचं कीर्तन असेल मी करू लागलो असं सुद्धा गजेंद्राला वाटत आहे. काही अर्पावे भगवंता ती संचितार्थ नये हाता, त्यावेळी स्त्री पुत्राशी सत्ता स्वयमागता नेदिती. म्हणून आपल्या हातात जोपर्यंत आहे तोपर्यंतच परमार्थ आपण करावा, तोपर्यंतच परमार्थाला आपण आपलं धन लावावं. आपल्या जर हाताच्या बाहेरचं सगळं गेलं तर कधी म्हाताऱ्या तू बाजत पड, कमवलंय पण ह्याला दे त्याला दे, ह्या मंदिराला दे त्या मंदिराला दे त्या शक्तीला दे, काय कामाचं आहे असं म्हणते. त्याच्यामुळं काय करायचं, मुलं असतील बाळ असतील, जोपर्यंत आपण तारुण्यामध्ये आहे, जोपर्यंत आपल्या सामर्थ्य आहे, जोपर्यंत आपण कमाई करतो तोपर्यंतच परमार्थ करावा, परमार्थाला आपलं धन अर्पण करावं असं या ठिकाणी सर्वांना वाटत आहे. आमची मागता काही नेदिती, सेकी सन्निपात झाला म्हणती, संचितार्थ तोंडी माती नागविती स्त्रीपुत्र. कुणासाठी कमवायचं, लेकराबाळासाठी परपंचासाठी कमवून ठेवायचं, पण कमवून ठेवायचं, काबाड कष्ट करायचं, रात्र दिवस एक करायचं, धन संचय करून ठेवायचं, आणि ज्या वेळेस आपले हातपाय चलत नसतील त्यावेळेस मात्र बाजूवर पडते. काही आणून दे रे बाबा, अरे म्हातारे बस, तुला काय करायचंय, झालं तुझ्या अर्ध, आता खड्ड्यात पाय उतरले, त्यामुळे आता तू चिंता करू नकोस, इथंच पड. म्हणून पैसे सुद्धा देत नाहीत, काही आपले कमवलेले पैसे आपल्याला मिळत नाहीत तोपर्यंत. त्याच्यामुळं काय करायचं असेल, परमार्थ करायचा असेल किंवा आपला काय स्वार्थ असेल, आपलं ज्यावेळेस सामर्थ्य असेल त्यावेळेस आपण साधून घ्यावं असं या ठिकाणी सांगत आहेत. म्हणती हा आता मरेल, मरता द्रव्यार्थ वेचिल, आम्हाच भिकेची लावेली, याचा बोल नायकावा. अरे म्हाताऱ्याची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे, आतापर्यंत कमवलं पण म्हातारा सगळं घेऊन जाते की काय, ह्याला वाटायसाठी आहे का, आम्हाला काय भिकला लावते का, आम्ही काय कोणा भीक मागाव का, असे म्हणतात घरचे. त्यामुळं आपल्या हातात जोपर्यंत आहे तोपर्यंतच आपण सर्व करून पाहावं असं सुद्धा सांगत आहेत. ऐसे सुयदांचे संमत, अंती संचितार्थ नागवित, गुयत मरे तर फडत, तैसेच प्राप्त गजेंद्र. म्हणून अवस्था आपली सुद्धा अशी होऊ शकते, म्हणून त्यामुळे जेवढं धन आपण कमवलं त्यावेळी संस्कार सुद्धा आपले तेवढेच या ठिकाणी आपल्या मुलांना बाळांना दिले पाहिजेत. संस्कार जर आपण दिले, पैसे त्यांना देण्यापेक्षा संस्कार मोलाचे आहेत, म्हणून आपण जर संस्कार दिले तर ती पिढी आपली या ठिकाणी वाया जाणार नाही, आपले या ठिकाणी म्हातारपणे आपला सांभाळल्याशिवाय राहणार नाही, आपले या ठिकाणी आदर केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आणि जर आपण त्याला फक्त संस्कार देण्याऐवजी पैसे जर त्याच्या हातामध्ये घातले तर शेवटी आपल्या जोडी मारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी गजेंद्राला वाटू लागलेलं आहे, मी सगळं केलं, सर्वस्व त्याग केला, माझ्या जीवनात जेवढं या ठिकाणी असत ते सर्व जीवन मी माझ्या परिवारासाठी अर्पण केलो, पण अंतकाळी ते काहीच कामाचं झालं नाही असं सुद्धा या ठिकाणी खंत हत्तीला होत आहे. अर्पावया हरिसजवळी, काही नाही हातातळी, शोधिता सरोवर दळी, कमळते काळी सापडेल. आता भगवंताला काहीतरी आपण अर्पण करावं, कारण आपल्या आता हातामध्ये पाहायला गेलं तर काहीच नाही. जशी हत्तीची अवस्था होते तशी म्हाताऱ्यापणात आपली अवस्था झाल्याशिवाय राहत नाही. आपल्याला मोह वाटतंय, काहीतरी आपण दान दिलं पाहिजे, काहीतरी धर्म केला पाहिजे, पैसा दिला पाहिजे, पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. हत्तीला वाटत आहे मी या संकटामध्ये सापडलो, हत्तीनं माझी सोंड पकडली, भगवंताला मी काहीतरी अर्पण करू, इकडं तिकडं बघू लागलेला आहे, पाण्यात काय भेटणार आहे, शेवटी कमळाचं फूल भेटलेलं आहे, दिसलेलं आहे, ही माझ्या मी भगवंताला अर्पण करतो, माझ्या हरीला अर्पण करतो, म्हणून हा गजेंद्र अर्पण करत आहे. शुंडा दंडी कमळ प्राप्ती, उल्हास गजेंद्रांचे चिंती, आक्रोशे स्मरावया श्रीपती, विकळ गती वाचेसी. म्हणून वाचा विकळ झालेला आहे, कित्येक दिवसापासून मगरीनं दातामध्ये त्याला धरून ठेवलेलं आहे, हलू दिलं नाही, अन्न नाही पाणी नाही, काय करावं असा विकळ हत्ती झालेला आहे.
पण ध्यान कुणाचं आहे? हरीचं आहे. हरीचं ध्यान सोडलं का? म्हणून आपण भगवंताचं नामस्मरण कधीच सोडायचं नाही. किती संकटात असलो, शेवटच्या क्षणाला जरी असलो, मुखामध्ये जर हरीचं नाव असेल तर आपलं जीवन सफल झालं. मग असं या ठिकाणी हत्तीला वाटत आहे. त्यामुळं आता माझ्या भगवंताला मी माझं हे कमळाचं फूल देतो, एवढा उल्हास आनंद हत्तीला होत आहे. प्राण होता पवित्र वाचा अतिशय जीव विवळ, तरी पशुप जन्म प्रेमळ स्मरणशील गजेंद्र. अहो शेवटी हत्ती आहे, आपण तर माणसं आहोत. हत्तीला वाटू लागलेला आहे, एवढा विकळ झालेला आहे. कारण अन्न नसल्यामुळं, काही खाता न आल्यामुळं शरीर विकळ झालेलं आहे. अशी अवस्था असताना सुद्धा हा रस्ता या गजेंद्रानं सोडलेला नाही. नामस्मरणाचा चिंता या ठिकाणी चिंतन भगवंताचं होऊ लागलेलं आहे, असं हत्ती करत आहे. कमळ उचलून उधर्व गती, गजेंद्र पाहे अति प्रीती, गरुडारूढ लक्ष्मीपती, शंख चक्र हाती देखिला. म्हणून ज्यावेळेस मी भगवंताची आठवण करत आहे, भगवंत येणारच हा विश्वास भक्ताचा आहे. कारण भक्तामध्ये जर एवढा विश्वास असेल, आत्मविश्वास असेल, त्याची खरी भक्ती असेल, भगवंताला यावंच लागते. म्हणून ज्यावेळेस गजेंद्रानं प्रार्थना केली, भक्ती केली, त्यावेळेस गजेंद्राला वाटत होतं एक ना एक दिवस माझ्याजवळ माझं परिवार नाही, पण माझं भगवंत मात्र आल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस या सोंडेमध्ये कमळाचं फूल घेतलेलं आहे, पाहू लागलेला आहे. तोच गरुडावर विष्णू या ठिकाणी अवतार घेऊन आलेले आहेत. दोघा होता दृष्टा दृष्टी, प्रेम उलथले पोटी, सुखे कोंदली सृष्टी, अनंत कोटी उल्हास. ज्यावेळेस हत्तीनं पाहिलेलं आहे, गरुडावर बसून हरी आलेला आहे, विष्णू आलेला आहे. विष्णूने देखील पाहिलेलं आहे काय अवस्थेमध्ये हत्ती आहे. या हत्तीची काय अवस्था झालेली आहे, विकळ झालेला आहे. भक्तांची आणि भगवंताची भेट झालेली आहे. आकाशामध्ये आनंद कोंदलेला आहे. किती आनंद झाला असेल. कित्येक दिवसापासून तडफडू लागलेला होता, चिंतन करू लागलेला होता, भगवंताची आठवण करू लागलेला होता. पण ज्या डोळ्यानं भगवंताचं रूप पाहिलं, भक्ताला किती आनंद वाटेल. हत्तीला सुद्धा आनंद झालेला आहे. पूर्वी वाचा ती विवळ, देवता निरात्म मूळ, अक्षरी अक्षर विकळ, वाचा सफळ अनुवादे. म्हणून कसा विकळ झालता, किती विकळ, किती अशक्त झालता. ज्यावेळेस हरीला पाहिलं, ज्यावेळेस भगवंताला पाहिलं, त्यावेळेस मात्र शब्द फुटू लागलेले आहेत. अंगामध्ये सामर्थ्य आल्यासारखं वाटू लागलेलं आहे. एवढं सामर्थ्य रामनामाचं सामर्थ्य आहे. मनामध्ये जर नामस्मरण असेल तर या ठिकाणी आपल्याला सामर्थ्य आल्याशिवाय राहणार नाही, आपल्यामध्ये बळ आल्याशिवाय राहणार नाही. अशी अवस्था हत्तीची झालेली आहे. अच्युत्यावय व्यक्त व्यक्त व्यक्तत्वानंत, स्वप्रकाशे सदोदिक, अजन्म नित्य विनाशी. म्हणूनच भगवंताचं रूप कसं आहे, अविनाशी रूप आहे. ते भगवंताचं रूप ज्यावेळेस हत्तीनं पाहिलेलं आहे, इतका आनंद हत्तीला झालेला आहे. नराचे नित्य आयतन, या लागी नावे नारायण, जगद्गुरु जनार्दन, अनन्य गमन पै माझे. म्हणून माझ्या या जगद्गुरूचं नाव म्हणजे नारायण आहे. अनन्य शरण मी या माझ्या भगवंताला गेलेलो आहे, याचा आनंद हत्तीला होत आहे. भूता संसार निवृत्ती, भूता जन्म मरण प्राप्ती, विद्या विद्यार्थी स्थितगती, भगत मूर्ती नमस्ते. म्हणूनच जे भूत असतील, जे मनुष्याच्या या ठिकाणी जातीला येतील किंवा मनुष्य जन्माला येतील, त्यांना जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकावं लागतं. पण या ठिकाणी हत्तीला वाटू लागलेला आहे माझा भगवंत मी आज माझ्या डोळ्यानं पाहिला, याचा आनंद या ठिकाणी या हत्तीच्या डोळ्यामध्ये दिसत आहे. वैराग्य आणि औषध, वैराग्य आणि ऐश्वर्य, अद्वैत ज्ञान अवतार्य, श्री अनुवादे यश कार्य, तया नमस्कार भगवंता. म्हणून अशा भगवंताला माझा नमस्कार आहे. ऐश्वर्य आहे, सगळंच आहे. पाहिलं तर या मूर्तीला पाहिल्याबरोबर किती आनंद वाटत आहे माझ्या मनामध्ये. अशा या भगवंताला माझा मनापासून साष्टांग नमस्कार आहे. हत्ती नमस्कार करू लागलेला आहे. एकदा गजेंद्राचे अर्थवचन, स्वयं गरुडासन सोडून, सरोवरी
एवढी स्तुती या गजेंद्राच्या मुखातून भगवंतांना ऐकलेली आहे. त्यावेळेस भक्त संकटामध्ये आहे. म्हणून या संकटातून भक्ताला बाहेर काढायचं आहे. तात्काळ परिवार या पाण्यामध्ये उतरलं नाही. जवळचे असून सत्य असून पण भगवंतानं या भक्तासाठी या सरोवरामध्ये उडी मारलेली आहे. चक्रे हानुनिया नक्र चक्रधारे फोडिले वस्त्र मगर मिटी अति दुस्तर नक्र गर्दद्रा सोडिना. म्हणून ज्या वेळेस हातामधलं सुदर्शन चक्र सोडलेलं आहे आणि हिचं या ठिकाणी या सगळं जे मगर होती तिला छेदण्याचं कार्य केलेलं आहे. पण मगरीची विठी कशी असते? या ठिकाणी जबड्यामध्ये हत्तीला धरलेला आहे. जबडा सोडत नाही. हत्तीची अवस्था बिकट झालेली आहे. पुढं काय झालेलं आहे? लागता श्री हरीचे चक्र रुदिले नाला तो नक्र तरी न सोडी गजेंद्र दृढ वैर द्विज शापे. या सुदर्शन चक्रानं जाऊन मगरीचे तुकडे केलेले आहेत. तरी देखील या मगरीच्या जबड्यामध्ये एवढं हत्तीला पॅक पकडलेला आहे, गच्च पकडलेला आहे. मगर सोडायला तयार नाही. किती वैर असेल? हत्तीचं आणि मगरीचं वैर होतं. मग एवढं वैर ही मगर या ठिकाणी दाखवत आहे. चक्रानं सुदर्शन चक्रानं याला त्याचं मस्तक सुद्धा फोडलं, चे तुकडे सुद्धा केले. तरी देखील आपल्या जबड्यामधली हत्तीची सोंड सोडत नाही. बाबा कृपाळू भगवंत दोन्ही तळी घालूनी हात जळा बाहेर अकस्मात काढले त्वरित भगवंते. म्हणून बाप कृपाळू आहे, मयाळू आहे, माय आहे. बाप आणि माय जर कुणी असेल तर तो माझा भगवंतच आहे. म्हणून या जळामध्ये हात घातलेले आहेत आणि या हत्तीला या ठिकाणी बाहेर काढू लागलेले आहेत. लागता भगवंताचा हात दोघे जण अति उद्धत तेही झाले शापन मुक्त भाग्यवंत समभाग्य. म्हणून ज्यावेळेस या दोघांना सुद्धा भगवंताच्या हाताचा स्पर्श झालेला आहे त्यावेळेस यांना मुक्ती मिळालेली आहे. कारण शापामधून हे मुक्त झालेले आहेत. आणि पुढं काय झालेलं आहे? विमानी देखती सुरवर भूतळी पाहती ऋषीश्वर गगनी देखती खेचर गजेंद्र नक्र उद्धरण. म्हणून गजेंद्राचं आणि या मगरीचं उद्धरण सर्वजण पाहू लागलेले आहेत. आकाशातून देव पाहू लागलेले आहेत. विमानं घेऊन आलेले आहेत. सगळेजण पाहू लागलेले आहेत. देव असतील, ऋषी असतील. या भगवंतानं काय केलेलं आहे, भक्तासाठी काय केलेलं आहे. ज्यांनी सुद्धा आवाज दिलेला असेल, मनातून आवाज दिलेला असेल आणि मनाने जर भक्ती केलेली असेल तर भगवंत त्याच्या जवळ आल्याशिवाय राहत नाही. हा दाखला सगळ्यांना मिळालेला आहे. म्हणून सर्वजण या गजेंद्राकड आणि या मगरीकड आणि या भगवंताकड पाहू लागलेले आहेत. भगवंते कृपा करून दोघे बाहेर आणून गजेंद्र विमानी घालून श्री भगवान निघाले. म्हणून दोघांना सुद्धा बाहेर आणलं, दोघांचा सुद्धा उद्धार केला आणि या गजेंद्राला आपल्या या विमानामध्ये घालून घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागलेले आहेत. असं या ठिकाणी घडत आहे. जाता देखुनी भगवंत नक्र गदगदा हासत त्याची श्री हरी पुसत हास्य निकर्म हासी निधर हास्य निमर्थ तुझाले. ज्यावेळेस गजेंद्र या ठिकाणी भगवंतानं काय केलेलं आहे, या दोघांना सुद्धा या ठिकाणी बाहेर काढलेलं आहे. दोघांचा सुद्धा उद्धार केलेला आहे. पण फक्त हत्तीलाच या ठिकाणी या विमानामध्ये घालून निघालेले आहेत. त्यावेळेस ही मगर जी असेल ते मोठमोठ्याने हसू लागलेली आहे. ही मगर का हसत असेल म्हणून भगवंत या मगरीला प्रश्न विचारत आहेत. मगरे, तू का हसू लागलेली आहेस? काय कारण आहे? असा प्रश्न भगवंतानं विचारलेला आहे. सर्वभूती हरी समान गर्जती वेद शास्त्र पुराण त्या तुझ पाशी विषमपण आज संपूर्ण देखिले. हे वेद असतील, पुराण असतील, गरजू लागलेले आहेत. बाबा सगळ्यांना या ठिकाणी समभाव करणारा कोण असेल तर भगवंत आहे, हरी आहे. पण मी आज काय पाहू लागलेले आहे? विषमता पाहू लागलेली आहे. एकाला या ठिकाणी विमानात बसून तुम्ही घेऊन जात आहात आणि मी या ठिकाणीच आहे. असा सुद्धा या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मगर देत आहे. उद्धारिले गजेंद्राते मज का अपेक्षिले तेथे याची देखोनी विषमते ते अत्यद्भुत हासिलो. भगवंत मला हसू आवरलं नाही. कारण मी पाहिलं, मी ऐकलं होतं की
भगवंत कुणासोबतच या ठिकाणी काय अन्याय करणार नाही, सगळ्यांचा उद्धार करणार आहे. पण फक्त आम्हाला दोघांना पण शाप होता, पण फक्त गजेंद्राला तुम्ही या ठिकाणी विमानामध्ये बसवून घेऊन जात आहे आणि या ठिकाणी मी या ठिकाणीच राहिलेले आहे. काय दोष आहे माझा, माझ्यासोबत असं का तुमची वागणूक आहे, अशा सुद्धा होतच प्रश्न मगर विचारत आहे. हरी स्वमुखे सांगे आपण गजेंद्र केले माझे स्मरण, पाप पुण्य निर्दळन उद्धरण पावला. हे मगरे, तुला माहित नाही का कित्येक दिवस झालं तू या गजेंद्राला तू पकडून ठेवलं होतं आपल्या जबड्यामध्ये, पण स्थवन मात्र गजेंद्राने त्या दिवसापासूनच माझं केलं. किती भक्ती केली, माझी किती आठवणी केली. मग अशी जर माझी आठवण कोणी करीत असेल, कुठलाही असो माझा ते, तो माझा भक्त आहे आणि तो माझा परम भक्त आहे, त्यामुळे मी त्याचं उद्धरण केलं. असा या प्रश्नाचं उत्तर स्वतः भगवान विष्णूजी या मगरीला देत आहेत. तुझे दालिया दर्शन माझे पाप नवे क्षीण, पाप बळे म्या आपण श्री भगवान जिंकिला. त्यावेळेस मगर सांगू लागलेली आहे, मग मी काय केलं, पापच केलं, मी पुण्य केलं नाही, पण पाप करून सुद्धा मला भगवंताचं दर्शन झालं, अजून काय पाहिजे, असं सुद्धा मगर बोलत आहे. तुझे नाम पाप निर्दळे, तुझं देखील पाप न ढळे, माझे पाप भेने हरी पडे, म्या जिंकिले गोविंदा. म्हणून हे हरी, हे विष्णू, हे भगवंता, मी पाप मोप केलं, पण पाप करून सुद्धा मी तुम्हाला जिंकलं. कारण मी एवढं पाप केलं, पण मला हरीचं दर्शन झालं, मला भगवंताचं दर्शन झालं. आणि भगवंताचं जर दर्शन झालं असेल तर माझ्या डोक्यावर पाप कुठलं राहणार आहे, राहणार आहे का, राहणारच नाही. मी भगवंता तुम्हाला जिंकलं, असं सुद्धा समाधान या मगरीच्या मनामध्ये होत आहे. सकळ पापांते संहारी, या लागी नाव म्हणजे हरी, माझ्या पापांची त्याहुनी थोरी, तुझं म्या हरी जिंकिले. सगळ्या पापाचा संहार करण्याचं सामर्थ्य तुझ्या नावामध्ये आहे, हरीच्या नामामध्ये आहे, नामस्मरणामध्ये आहे. पण मी स्वतः हरी पाहिलेला आहे, हरीचं दर्शन मला घडलेलं आहे. माझ्या डोळ्याने मी स्वतः तुमचं दर्शन घेतलं. मग माझ्या डोक्यावर पाप कुठलं राहिलं, ते सगळं पाप निघून गेलं आणि मला पुण्य लाभलं, असं सुद्धा समाधान मगरीला होत आहे. अति अकृती नक्रवचन ऐकोनी संतोषीला भगवान, तुझे पाहावया निर्ज्ञान उपेक्षण म्या केले. त्यावेळेस भगवंताची लीला कोणाला कळू शकणार आहे का, अपरंपार लीला आहे. भगवंत सांगू लागलेले आहे, हे मगरी तू किती हुशार आहेस हे पाहण्यासाठी मी तुझी परीक्षा घेतली. म्हणून एकाला मी विमानामध्ये घालून घेऊन जात होतो आणि मगर मला काय म्हणणार आहे, किती प्रश्न विचारेल काय विचारणार नाही याची वाट मी पाहत होतो. तुझी मी परीक्षा घेतली मगरे, असं सुद्धा विष्णू या मगरीला बोलत आहेत. माझ्या दर्शनाची प्राप्ती तुझं झाली ज्ञान स्फूर्ती, ऐसे बोलुनी श्रीपती नक्र गजपती भेटविला. म्हणूनच माझ्या या दर्शनामुळं तुला ज्ञानाची प्राप्ती झाली आणि या तुम्ही शापामधून मुक्त झालो. म्हणून या गजेंद्राची आणि या मगरीची सुद्धा भेट या ठिकाणी भगवंत घडवून आणत आहेत. नकरे धरले गजांचे चरण, तुझे करिता चरण ग्रहण, मद भेटला श्री भगवान, तुझे निदान गजेंद्रा. म्हणूनच मगरीनं घट्ट पाय हत्तीचे धरलेले आहेत. सांगू लागलेली आहे, बाबा मी एवढं पाप केलं होतं, काय काय नाही खाल्लं, किती प्राण्यांना मी मारून खाल्लं, एवढं पाप मी केलं, पण आज तुझ्यामुळे मला भगवंत भेटलं. खरं तुझी कृपा माझ्यावर झाली. तू जर मला भेटला नसतास तर मला भगवंतच भेटला नसता. खरं भगवंतामधला आणि माझ्यामधला जर दुवा कोण असेल तर तूच आहेस. माझा गुरु म्हणजे तूच आहेस. तुझ्यामुळेच मला भगवंताची भेट झाली. एवढं स्तवन या गजेंद्राचं मगर करत आहे. गजे घातले लोटांगण, तुवा धरले माझे चरण, मज आठवला श्री भगवान, मज उद्धरण तुझे नी. त्यावेळेस हत्ती सांगू लागलेला आहे, बाबा मला तर आठवणच आली नसती, कारण मी इतका मदहोश होतो. माझा संसार होत, माझे मुलं बाळ होते, माझ्या पत्न्या होत्या,
त्याच्यामध्येच मी होतो. मला माझ्या तोंडाला कधी रामाचं नावच आलं नाही, हरीचं नावच आलं नाही. भगवंत असतेच कसे हे सुद्धा मला माहित नव्हतं. पण ज्यावेळेस मी संकटात पडलो त्यावेळेस कळालं. म्हणून माझे पाया तू घट्ट या ठिकाणी मग रे पकडलीस. मी संकटात सापडलो आणि संकटात सापडल्यामुळं मला हरीचं ध्यान आलं आणि मी नामस्मरण केलं म्हणून मला भगवंत घडला. म्हणून भगवंत जर मला भेटला तर मग रे तुझ्यामुळेच भेटला असं गजेंद्र सुद्धा स्तवन मगरीच करत आहे. येरांचा उपकार परस्परे मानिती थोर श्री हरी भेटला साचार पूर्व वैर उपशमे. म्हणून या ठिकाणी हत्तीला सुद्धा समजून कळालं की बाबा मगरीमुळं मला या ठिकाणी भगवंत भेटला. मगरीला सुद्धा वाटू लागलेला आहे या हत्तीमुळं मला आज भगवंताचं दर्शन झालं. म्हणून दोघांचं जे वैर होतं ते वैर दूर निघून गेलेलं आहे आणि अतिप्रीती या दोघांमध्ये झालेली आहे. आम्ही तुम्ही दोघे जण पूर्वी सखे बंधू ब्राह्मण धन लोभे शापदान गजन कृपण पावलो. म्हणूनच बाबा आपण दोघे कोण होतो? पहिला अगोदर ब्राह्मण होतो, बंधू होतो आणि काहीतरी आपल्या माग भोग असेल, शाप असेल. या शापामुळं आपल्याला या ठिकाणी एकाला हत्ती आणि एकाला मगर व्हावं लागलं आणि आपलं वैर झालं. पण आपण मुळात आपण भाऊ आहोत, आपण ब्राह्मण कुळातले आहोत असं सुद्धा या दोघांना समजलेलं आहे. त्याही वैराची उपशांती आजी पावलो निश्चिती पूर्वापर वैर शांती भगवमूर्ती भेटली. म्हणून या पूर्व वैरामुळे या ठिकाणी पूर्व आपण बंधू होतो पण आपल्याला शाप मिळाल्यामुळं आपण या ठिकाणी वैरी झालो. पण वैरी झालो म्हणूनच आपला भगवंत भेटला, भगवंताचं दर्शन झालं म्हणून समाधान सुद्धा दोघांना वाटत आहे. श्री हरी समान समता दोघे पावले श्री रूप दोघे पावले स्वरूपता त्याही स्वरूपाची व्यवस्था यथार्थता अवधारी. म्हणून ज्यावेळेस या शापामधून हे दोघे जण मुक्त झालेले आहेत, भगवंताचं दर्शन झालेलं आहे, या दोघांचा उद्धार झालेला आहे, त्यावेळेस पूर्ववत रूपामध्ये ते आलेले आहेत. आणि यांचं पूर्वरूप कोणतं होतं, काय होतं ते पुढच्या ओळीत पाहणार आहोत. श्याम राजीव लोकजन ठाण मान गुण लक्षण रूपरेखा समसमान दोघे अनन्य हरिरूप. म्हणूनच यांचं रूप कसं आहे? सगळं सुंदर रूप आहे, श्याम वर्ण आहे असं या दोघांचं रूप दिसत आहे. शंख चक्र गदा पद्म तिघे दिसती समान सम मुख्य कोणता पुरुषोत्तम देवा दुर्गम लक्षणा. म्हणून देवांना सुद्धा कळत नाही. या ठिकाणी सगळे तिघ देखील सारखे दिसू लागलेले आहेत. आपला भगवंत कोणता असेल हे सुद्धा या देवांना कळत नाही. अशी चिंता देवांना लागून राहिलेली आहे. रमा देखुनी तिनी मूर्ती मने भदावे कोणा प्रती ब्रह्मादिक विस्मित चिंती मूळ मूर्ती लक्षणा. ज्यावेळेस रमा पाहू लागलेली आहे त्यावेळेस वाटेल लागलेलं आहे आपण पूजन कुणाचं करावं, आपण भक्ती कुणाची करावी, कारण हे तर सारखे दिसू लागले आहे. ब्रह्मदेवाला सुद्धा कोडक पडलेला आहे बाबा आता काय करावं, सगळे सारखे दिसू लागलेले आहेत. आपला भगवंत कोणता आहे ते सुद्धा ब्रह्मदेवाला सुद्धा कळत नाही. संतोषनी श्री भगवान स्वरूपता ते संपूर्ण नेदी शिवचा लांछन मद अधीन नाही म्हणे. म्हणूनच या ठिकाणी एवढे भक्त असतात आणि एवढी जर भक्ती केली तर भगवंत या ठिकाणी स्थान या भक्ताला दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून असा प्रश्न पडलेला आहे काय करावं, आपण कुठं ओळखावं, कसं ओळखावं असं सुद्धा देवांना वाटत आहे. ब्राह्मणांची दुर्वाक्यता हृदय साहिल्या म्यालाता ते श्रीवत्स लाभे हाता सत्यवाक्यता वेदार्थ. म्हणून वेद सुद्धा सांगत आहेत आणि जे वेदामध्ये सुद्धा आतापर्यंत सांगितलेलं आहे ते सुद्धा या ठिकाणी सांगत आहेत. त्याची शिवत्स लांछन तोची स्वामी श्री भगवान येरते भक्त तत्समान साधू सज्ञान लक्षिती. म्हणून भक्त सुद्धा या ठिकाणी भगवंतासारखे दिसू लागलेले आहेत.
भक्त कोणता आहे आणि भगवंत कोणता आहे याची ओळख सुद्धा या ठिकाणी पटत नाही. भगवा भक्त इंद्रदुम्य त्यांचे करिता उद्धरण, धरिता भक्तांचे चरण उद्धरण नक्रासी. म्हणूनच या ठिकाणी भक्तांना सुद्धा या ठिकाणी चरण धरलेले आहेत, पण उद्धरक इंद्रद्युम्न जो होता ते असल रूपामध्ये आलेला आहे. या ठिकाणी मगरीने सुद्धा पाय त्याचे पकडलेले आहेत, पण त्याच्यामुळेच या गजेंद्रामुळं मगरीचा सुद्धा उद्धार झालेला आहे. भक्त सांगती जे जे लागत ते ते सारी श्री भगवंत, ऐसे गरजे भगवंत ते पद प्राप्त नक्रासी. म्हणूनच जे भक्त सांगत असतात ते भगवंत ऐकत असतो. म्हणून या मगरीने जे सांगितलं ते भगवंतानं ऐकलं. काय पाहिजे शेवटी? म्हणून भक्त असला पाहिजे, एवढी भक्तीमध्ये त्याचं सामर्थ्य असलं पाहिजे. आणि एवढं जर सामर्थ्य भक्तामध्ये असेल, त्याच्या भक्तीमध्ये असेल, तर भगवंत आपोआप या भक्ताजवळ आल्याशिवाय राहत नाही. कृपाळू श्री भगवंत उद्धरिले निज भक्त, अवघे जय जयकार करीत सूर वर्षती दिव्य सुमने. म्हणून किती मोठं कार्य केलेलं आहे भगवंतानं. सगळं काम सोडून या भक्ताच्या उद्धारासाठी आलेले आहेत आणि या भक्तांचा उद्धार केलेला आहे. म्हणून सर्व देव पाहू लागलेले आहेत. देवांना सुद्धा आश्चर्य झालेलं आहे. देव सुद्धा वरून फुलांचा वर्षाव करत आहेत. तव गरुड थापा देत वेगे येतात वरान्वित, पुढे देखता श्री भगवंत लज्जान्वित तो जाना. ज्यावेळेस गरुड आलेला आहे, गरुडाला वाटत होतं माझा वेग किती आहे की, पण ज्यावेळेस गरुड आला, पाहिला, भगवंताला पाहिला, भक्ताला पाहिला, गरुडाला लाज वाटू लागलेली आहे. गरुड काय करावं असे लज्जित गरुड झालेला आहे. मदन पुसदा श्रीपती पुढे गेला श्री कैसी रीती, गरुडा तुझे देखुनी मंदगती गजेंद्राती धाविनलो. त्यावेळेस गरुड म्हणू लागलेला आहे भगवंता तुम्ही पुढे कसं काय आलात? त्यावेळेस भगवंत सांगत आहे गरुडा तुझी गती कमी होती रे, कारण माझा भक्त तिथे अडकलेला होता, संकटामध्ये होता, व्याकुळ झालेला होता, माझं चिंतन करत होता. किती व्याकुळ झालेला होता. मग माझ्या या भक्तासाठी मला यावंच लागेल, म्हणून तुझ्यावर मी उतरलो, उडी मारलो आणि तुझ्या अगोदर मी भक्ताजवळ हजर झालो, असं सुद्धा भगवंत या गरुडाला सांगत आहेत. ऐकोनी श्री स्वामीचे वचन गरुड झाला लज्जायमान, मग घालूनी लोटांगण धरिले चरण हरीचे. मग ज्यावेळेस भगवंताचं ऐकलं त्यावेळेस लाज वाटली या ठिकाणी गरुडाला सुद्धा. बाबा खरंच आपलं चुकलं, आपला वेग कमी होता, पण भगवंताची काय या ठिकाणी माया आहे ते आपल्याला कळणार नाही. भक्तासाठी काही पण कुठल्याही थराला जायला तयार होतो भगवंत, म्हणून या गरुडाला सोडून दिलं, पण येऊन या संकटातून या गजेंद्राला वाचवलं. म्हणून या ठिकाणी साष्टांग नमस्कार सुद्धा या भगवंताला गरुड करत आहे. आमच्या गतीची तू गती, आमच्या शक्तीची तू शक्ती, आमचे मतीची तू मती, कृपा मूर्ती श्री कृष्णा. म्हणूनच आमच्या गतीची गती तू आहेस, आमच्या शक्तीची शक्ती तू आहेस आणि आमच्या बुद्धीची बुद्धी तू आहेस. भगवंता तुझ्या एवढं सामर्थ्य आमच्यामध्ये नाही. तुमचे आम्ही भगवंत आहोत, तुमचे आम्ही सेवक आहोत, अशी सुद्धा या ठिकाणी स्तवन भगवंताचं गरुड करू लागलेला आहे. मजा येतात वरायुक्त क्षुधेने पिढीले बहुत, तू तव कृपाळू श्री भगवंत काही आरत मद देई. त्यावेळेस गरुड सांगू लागलेला आहे बाबा मी आलो, पण भगवंता मला लय भूक लागली, काही करा, मला खायला द्या, माझ्या पोटामध्ये कावळे आरडू लागलेले आहेत, अशी विनंती या ठिकाणी गरुड करू लागलेला आहे. श्री हरी सांगे कृपा करुण, गजन हृदय गहन, माझे निहाती अति पावन, करी भक्षण आरत. म्हणून त्यावेळेस भगवंतानं सांगितलं बाबा जे हत्तीचा आणि या ठिकाणी मगरीचा देह आहे तू या ठिकाणी तो प्राशन कर, कारण माझ्या हाताचा स्पर्श झालेला आहे आणि माझ्या हाताच्या स्पर्शामुळं तो देह पावन झालेला आहे आणि असा पावन झालेला देह तू या ठिकाणी अर्पण कर, खा, अशी आज्ञा सुद्धा भगवंतानं या गरुडाला दिलेली आहे. गरुड जव झाला देत
त्यावेळेस गरुडाला सांगितलं भगवंतानं, पण याच्या अगोदरच दुसरा एक भृंग पक्षी त्या ठिकाणी आलेले आहेत आणि ते त्या ठिकाणी ताव मारू लागलेले आहेत. हे काय आहे बाबा असं सुद्धा या गरुडाला वाटत आहे. भ्रूभंग पक्षी भ्रमे गगनी, गजेंद्र नक्र एकत्र दोन्ही, तेने देखतांची नयनी, झडप मारुनी दरियेले. म्हणून जो भृंग पक्षी होता त्यानं आकाशामध्ये गिरट्या मारलेल्या आहेत आणि या मगरीचा आणि हत्तीचा देह खाली पडलेला होता. म्हणून झडप घातली आणि हा या ठिकाणी शरीर या ठिकाणी या भृंग पक्षीनं उचललेला आहे. भ्रूभंग धरिता ते दोन्ही, तराक्ष देखे तुरुनी, गरुड येतांची पळकोनी, भ्रूभंग धरुनी उडाला. म्हणून भृंग पक्षीनं पाहिलेलं आहे या शरीराला झडप घातलेली आहे, शरीर उचललेलं आहे, पळू लागलेलं आहे. पाठीमागे पाहिलेला कोण येऊ लागलेला आहे? हा गरुड आपल्या पाठीमागे येऊ लागलेला आहे. भृंग पक्षीनं पाहिलेला आहे आणि पुढे जाऊ लागलेला आहे. तळी गजेंद्र त्यावरी नक्र, भ्रूभंग पक्षी त्याहुनी थोर, गरुडे उचलिता सत्वर, माळा विचित्र परिलंबे. म्हणूनच या ठिकाणी भृंग पक्षी आकाशामध्ये आहे आणि या ठिकाणी हा गरुड सुद्धा पाहू लागलेला आहे. तोपर्यंत हा भृंग पक्षी आपल्या चोचीमध्ये आपल्या या पायामध्ये हे शरीर भरलाट शरीर उचलून आकाश मार्गाने जाऊ लागलेला आहे. कुंडलिका